Welcome to 9th class. Today's we have studied chapter number 13, carbon, an important element. Today's we have studied regular fire extinguisher. Extinguisher means अग्निशामक यंत्र. फायर एक्सटिंग्विशर अग्निशामक यंत्र. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ फायर एक्सटिंग्विशर. अग्निशामक यंत्राची अंतररचना. अग्निशामक यंत्राची अंतररचना. अ फायर एक्सटिंग्विशर कंटेन सोडियम बायकार्बोनेट पाउडर. देयर इज ऑल्सो dilute sulfuric acid placed in glass capsule. Fire extinguisher in powder of sodium bicarbonate and sulfuric acid in capsule. Capsule means puppy. Capsule means puppy. The knob, कळ, यंत्राची कळ. Sulfuric acid in capsule. Sulfuric acid in capsule and extinguisher in powder of sodium bicarbonate. The capsule breaks on pressing the knob. The capsule breaks on pressing the knob. The sulfuric acid comes in contact with the sodium बायकार्बोनेट. या ठिकाणी बघा ही यंत्राची कळ आहे. ती दाबल्यानंतर कॅप्सूल काय होते, फुटते आणि याच्यातील सल्फ्युरिक ॲसिड काय होतं, सोडियम बायकार्बोनेट बरोबर त्याची रिॲक्शन होते. The two react chemically to release CO2 which comes out. आणि CO2 काय होतो, रिलीज होतो. सोडियम बायकार्बोनेट अँड सल्फ्युरिक ॲसिड रिॲक्ट विथ अँड फॉर्मेशन ऑफ रिलीज इन CO2 गॅस. CO2 बेस्ड फायर एक्सटिंग्विशर डू नॉट कॉज कोरोजन. CO2 अग्निशामके ही शरण न होणारी, ही कोरोजन मीन्स शरण. कोरोजन मीन्स शरण. डू नॉट कॉज कोरोजन, शरण न होणारी. आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि वीज प्रवाह यांचे प्रतिबंधक असतात. Therefore there is used with electrical and electronic equipment catches fire. त्यामुळे विद्युत उपकरणे व यंत्रांना लागलेल्या आगीत ही अग्निशामके वापरतात. CO2 based fire extinguisher are used to extinguish small scale fire. It is behind their capacity to extinguish a big fire. CO2 अग्निशामके ही लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी वापरतात. मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवण्यासाठी तो बघा, इट इज बिहाइंड देअर कॅपॅसिटी ऑफ एक्सटिंग्विशर इज बिग फायर. इन मॉडर्न फायर एक्सटिंग्विशर लिक्विड अँड सॉलिड. आधुनिक अग्निशामक त्यांचा वापर मोठी आग लागली तर त्या ठिकाणी केला जातो. CO2 is filled under pressure
ऑन रिड्युसिंग द प्रेशर. मग त्या ठिकाणी काय जास्त दाबाखाली CO2 गॅस हा भरला जातो आणि त्या ठिकाणी म्हणजे द्रवरूप व स्थायू CO2 दाबाखाली भरलेला असतो. दाब कमी केल्यावर becomes gases and comes out forcefully through the horn hose pipe. म्हणजे त्या ठिकाणी काढण्यासारख्या नळ्या असतात, त्या नळ्यातून तो बाहेर सोडला जातो. केमिकल रिॲक्शन दिलेली आहे बघा. 2NaHCO3 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सोडियम बायकार्बोनेटचा आहे. प्लस H2SO4 मीन्स सल्फ्युरिक ॲसिड, फॉर्मेशन ऑफ Na2SO4 सोडियम सल्फेट plus 2H2O plus 2CO2. Next point, methane. Methane is molecular formula CH4. Molecular mass 16. Occurrence means adder. Methane occurs in natural gas to the extent of 87%. निसर्गामध्ये मिथेन वायू 87% आढळतो. डिकॉम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. डिकॉम्पोजिशन मीन्स विघटन. डिकॉम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द absence of air produces methane. म्हणजे त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थांचं विघटन होतं आणि ऑक्सिजनच्या शिवाय त्या ठिकाणी हवेच्या अनुपस्थित absence of air हवेच्या अनुपस्थित या ठिकाणी मिथेन वायू तयार होतो. मिथेन इज प्रेझेंट इन बायोगॅस. बायोगॅसमध्ये सुद्धा मिथेन असतो. मिथेन इज फाउंड इन कोयल माइन्स. म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा तो आढळतो. मिथेन इज फाउंड ॲट द सोर्स ऑफ मार्शी प्लेस which is why it is also called marsh gas. म्हणजे दलदलीच्या ठिकाणी पृष्ठभागावर मिथेन वायू आढळून येतो म्हणून याला मार्श गॅस असं म्हणतात. ऑन हिटिंग अ मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साईड गॅसेस ॲट 300 डिग्री सेंटीग्रेड इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट मीन प्रेयर मिथेन गॅस इज फाउंड. म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड या दोन्हींना 300 अंश सेल्सिअसपर्यंत जर तापवले म्हणजे निकेल या प्रेरकाच्या सानिध्यात तापवले तर त्या ठिकाणी मिथेन गॅस तयार होतो. 7. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ नॅचरल गॅस गिव्स मिथेन इज प्युअर फॉर्म. शुद्ध स्वरूपातील मिथेन भंजक म्हणजे ऊर्ध्वपातनाने. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मीन्स भंजक ऊर्ध्वपातनाने मिळवता येतो. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. मेल्टिंग पॉईंट ऑफ मिथेन. मेल्टिंग पॉईंट ऑफ मिथेन इज -182.5 डिग्री सेंटीग्रेड. Boiling point is methane is -161.5 degree centigrade. It is colorless gas. हा रंगविहीन वायू आहे. The density of liquid methane is less than that of water. द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. मिथेन इज sprangely soluble in water. It is highly soluble in organic solvent, gasoline, ether. Methane is sprangely soluble in water. It is highly soluble in organic solvent like gasoline, ether and alcohol. म्हणजे मिथेन हा पाण्यामध्ये अतिशय थोड्या प्रमाणात द्रावणीय असतो आणि तो गॅसोलीन, इथर आणि अल्कोहोलमध्ये
विरघळतो. मिथेन इज गॅसियस स्टेट ॲट रूम टेम्परेचर. कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेत असतो. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. Methane is highly inflammable. Inflammable means अतिशय ज्वालाग्राही. It burns by reaching with oxygen to give bluish flame. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळते. In this reaction 230 kilocalorie per mole of heat given out, methane burns completely. म्हणजे या अभिक्रियेतून 213 किलोकॅलरी पर मोल एवढी उष्णता बाहेर टाकली जाते. मिथेन हा पूर्णतः जळतो. केमिकल रिॲक्शन दिलेली आहे. CH4 + 2O2 फॉर्मेशन ऑफ CO2 + 2H2O + हीट. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. सेकंड पॉइंट, क्लोरिनेशन. मिथेन अँड क्लोरीन गॅसेस रिॲक्ट विथ इच अदर ॲट द टेम्परेचर ऑफ 250 डिग्री सेंटीग्रेड to 400 डिग्री सेंटीग्रेड present of ultraviolet light and form mainly methyl chloride. मिथेन अँड क्लोरीन गॅस. मिथेन अँड क्लोरीन वायूमध्ये अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी अतिनील किरणांच्या उपस्थितीत 250 ते 400 अंश सेल्सिअसमध्ये या ठिकाणी अभिक्रिया होऊन मिथिल क्लोराईड तयार होते आणि त्या ठिकाणी हायड्रोजन क्लोराईड, मिथिल क्लोराईड आणि हायड्रोजन क्लोराईड तयार होते. या अभिक्रियेला मिथेनचे क्लोरिनेशन असं म्हणतात. फॉर्मेशन ऑफ रिॲक्शन विथ इज कॉल्ड क्लोरिनेशन ऑफ मिथेन. Chemical reaction CH4 Cl2 formation of CH3Cl HCl म्हणजे मिथिल क्लोराईड आणि हायड्रोजन क्लोराईड तयार होते. युजेस ऑफ मिथेन. मिथेन इन द फॉर्म ऑफ नॅचरल गॅस used in industries such as fabric mills, paper mills, food processing industry, petrol purification. मिथेनचा उपयोग बघा वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोल शुद्धीकरण याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. 2 पॉइंट आहे ते तुम्ही युजेस ऑफ मिथेन वाचा. नेक्स्ट पिरियडला आपण नेक्स्ट पॉईंट घेऊ. धन्यवाद.